आपण अतिशय एक जरा अनोखा असा विषय हँडल करणार आहोत. ते म्हणजे माझं आहार आणि विकार नावाचं एक सदर एकीकडे लोकसत्तेमध्ये खूप पॉप्युलर झालं होतं आणि मग त्याचा त्या मालिकावरनं मी एक त्याचं पुस्तिका पण काढलं होतं. आहार आणि विकार नावाची पुस्तिका छोटीशी. आणि त्याच्यामध्ये काही मूलभूत गोष्टी डिस्कस केल्या होत्या, खास करून आहाराविषयी. आहाराचे घटक, आहारामध्ये काय असावं काय नसावं आणि त्याचा आपल्या शरीरावरती होणारा इफेक्ट, हे मी सगळं सविस्तर मांडलं होतं. त्या विषयावर मी एक 4 प्रकरणातनं तो सगळा कन्सेप्ट डिस्कस करणार आहे. आपण मूळ मुद्द्यावरती येऊया. हे माझं पुस्तक आता बरेच वर्ष झाले त्याला लिहून. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे जेव्हा पब्लिश झालं होतं तेव्हा ह्या पुस्तकाच्या मागे एकच हेतू होता की लोकांचं ज्ञान संपादन करणं, लोकांना एक आत्मविश्वास निर्माण करणं की मधुमेह काय फार महान भयानक रोग नाही आणि त्यावर तुम्ही नक्की मात करू शकता. का थोडीशी पथ्य तंत्र पाळली आणि काही ठराविक गोष्टीचा जर तुम्ही वापर केला तर मधुमेह बरोबर जीवन जगणं अतिशय सुसह्य आहे. म्हणून हे पुस्तक मी लिहिलं. हे पुस्तक वास्तव लिहिलं मिस्टर अरुण टिकेकर ऑफ एडिटर लोकसत्ता, त्यांनी ते छापलं 1 वर्षभर आणि त्याचं मी पुस्तक तयार केलं. त्याच्यानंतर ते पुस्तकची मी मूल्य फक्त 70 रुपये ठेवली होती. त्याचा वापर करता यावा. आणखीन त्यांचे जे पब्लिशर्स होते वगैरे सगळे त्याचे त्यानंतर जे काही पब्लिशिंग संस्था होती ती थोड्या दिवसांनी बंद पडली आणि या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काय मला काढता आली नाही. 10 वर्षापूर्वी, 22 वर्षापूर्वी मी माझ्या ओपीडीमध्ये रयाज हॉस्पिटलच्या बसले असताना एक व्यक्ती, शेतकरीसारखा दिसणारा एक मनुष्य होता. तो हीच कॉपी घेऊन माझ्याकडे आला. या पुस्तकाचे लेखक आपणच का? म्हटलं हो. आणि आपणच डॉक्टर बोलायचं? म्हटलं हो. तर मला आहे मधुमेह आणि आमच्याबरोबर 3-4 गावकरी लोक पण आलेत, आमच्या मंडळी पण आहेत. एक 8-10 लोकांचं कुटुंब आहे. त्यांना सगळ्यांना थोडा मधुमेहाचा विकार आहे. तर आम्ही हे पुस्तक वाचून तुमच्याकडे आलो. म्हटलं हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळालं? कारण ह्या पुस्तकाची काही दुसरी आवृत्ती आलेली नाही. म्हटलं साहेब, आमच्या मराठवाड्यात या पुस्तकाच्या 2 ते 2.5 लाख कॉपीज कोणतरी करून विकलेल्या आहेत. म्हणजे चांगलं आहे. तर ही पायरेटेड एडिशन आहे त्याची. असे गंमत अशी आहे की मला काय कोणी ते छापलं आणि कोणी काय त्याला प्रॉसिक्यूट करा किंवा पब्लिसिटी राईट वगैरे अशा गोष्टीत काय लपलं, मला स्वतःला वेळ नाही ह्या गोष्टी करायला. आणि याचा झाला तर फायदा असा आहे की ही एक प्रकारची माझीच पब्लिसिटी झाली आहे आणि ह्यातनं मला अनेक रुग्ण माझ्याकडे आलेले आहेत आत्तापर्यंत आणि त्यांचा दुवा पण मला मिळालेला आहे. म्हणून ह्या पुस्तकाची गंमत अशी आहे की हे पुस्तक आता अतिशय सोप्या भाषेत मी मराठी लिहिलं आहे. वास्तविक मी बालमोहन विद्यामंदिर अतिशय चांगल्या अशा मराठी मीडियम शाळेतला विद्यार्थी आहे. परंतु 5-6-8 वर्ष इंग्लिश मीडियम मेडिसिन शिकल्यानंतर कुठल्याही गोष्टीचं मराठीकरण करणं आणि सोप्या भाषेत मराठीकरण करणं म्हणजे काय, संस्कृत प्रचलित शब्द जे कॉमन माणसाला समजत नाहीत, पण समजणाऱ्या भाषेत मराठीत लिहिणं हे एवढं अवजड असेल हे मला पटलं. आणि ह्याच्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली या आर्टिकल लिहिताना. पण मला खूप लोकांची मदत झाली. तर ह्या आर्टिकलच्या सगळ्या संदर्भात आपण आहार आणि विकार ह्याच्याविषयी चर्चा करू. आता
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं वाक्य सगळ्यांना माहिती आहे की मॅन इज व्हॉट ही इट्स. म्हणजे मनुष्य जो दिसतो तो काय खातो त्याच्यावरती अवलंबून असतं. आम्हाला लहानपणी आमच्या शाळेतले बालमन शाळेतले काय की आमचे गुरुजी अतिशय परखड आणि तापट आणि तिखट भाषेत बोलायचे. आणि त्यांना काय म्हणजे जास्त ते बंधनं पाळायचे नाही. ते म्हणते हे बघ, तू जर सात्विक आहार खाल्लास, वरण भात भाजी पोळी तूप मीठ, तर तू सात्विक माणसासारखं दिसशील. इफ यू ईट अ पिग यू लुक लाइक अ पिग. हाँ, आप सुअर खाएंगे तो सुअर जैसे दिखेंगे. हे आमच्या डोक्यात एवढं गेलं की मॅन इज व्हॉट ही ईट्स. तुमचं प्रत्येक पेशी, तुमच्या प्रत्येक गोष्टीचं घटक हे अन्नात येतात. आणि तुमचं जर अन्न चुकीचं असेल तर तुम्हाला सगळे रोग होणं अटळ आहे. आता मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयविकार, कर्करोग हे एका भयानक साथीच्या प्रमाणात देयर इज अ सुनामी ऑफ दिस डिसीज. इंडियामध्ये 77.5 मिलियन 7.5 कोटी मधुमेही आहे. अँड वी आर द वर्ल्ड कॅपिटल. ह्याच्यात काय वी शॉड नॉट बी व्हेरी प्राऊड ऑफ इट. आणि केवळ आपण चायनाच्या मागे आहोत कारण चायनाचं पॉप्युलेशन जास्त आहे. पण एक लक्षात ठेवा, 7.5 कोटी मधुमेहाच्या मागे फॉर बिहाइंड एव्हरी नॉन डायबेटिक देर इज वन अननोन डायबेटिक की ज्याचं निदान झालेलं नाही. आणि मधुमेह हा एखादा सुनामीसारखा स्प्रेड होतोय. एकीकडे आम्हाला वाटलं की टाईप 2 डायबिटीस लहान मुलांमध्ये दिसत नाही, मध्यम वयात, तर त्याचे प्रमाण 40, 42, 45 या वयात दिसत. आता तोच डायबिटीस 20-25 कॉलेज गोईंग स्टुडंट. परवाच माझ्याकडे एक 18 वर्षाच्या मुलाची मला अँजिओप्लास्टी करावी लागली. त्यामुळे आणि ते म्हणतात की डायबिटीस अँड हार्ट डिसीज आर 2 फेसेस ऑफ 1 कॉइन. तुम्हाला डायबिटीस आहे, मग आणखीन 5-6 वर्षांनी तुम्ही अँजिओग्राफी टेबलवरती आहात आणि त्यातनं वाचलात तर कॅन्सर इज वेटिंग फॉर यू. सो दिस इज द मेन प्रॉब्लेम. आणि हे कशामुळे झालेलं आहे? हे आपली जी जीवनशैली आहे, लाईफस्टाईल, ही पूर्णपणे चुकीची झालेली आहे. आणि ती आपण जर सुधारली तर अजून वेळ गेलेली नाही. म्हणून मला हे कळकळीने लोकांना सांगायची इच्छा आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली की संतुलित आणि समतोल आहार म्हणजे काय? व्हॉट इज अ बॅलन्स फूड, बॅलन्स न्यूट्रिशन. अन्न घटक ही शरीराला एनर्जी देऊन शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिनं आणि जीवनसत्वे, पाणी आणि अल्पसत्वे, ट्रेस एलिमेंट्स पुरवत असतात. प्रत्येक माणसाला दैनंदिन जीवनात त्या इंधनाची गरज असते. युनिट फ्युएल, गाडीला चालायला पेट्रोल लागतं, पण त्यात वंगण म्हणून दुसरं तेल वापरलं जातं. आणखीन काही गोष्टीसाठी वेगळं तेल वापरलं. तर प्रत्येकाचा तेलाचा घटक वेगळा असतो. तुम्ही यू कॅनॉट स्विच ओव्हर वन ऑइल टू अदर. तसं सुद्धा शरीरामध्ये प्रत्येक कार्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे द्रवपदार्थ आहेत. त्यात ओमेगा-3 फॅटी ॲसिड नावाचं अतिशय महत्त्वाचं फॅटी ॲसिड असतं. ओमेगा-6 फॅटी ॲसिडचा वापर खूप कमी करायचा. ओमेगा-6 फॅटी ॲसिड म्हणजे आपल्याला सगळ्या धान्यात मिळतं. व्हेजिटेबल सीड ऑइल्स दे आर मोर डेंजरस. पहिले जे आपले पूर्वज खायचे ते तूप आणि नारळ. पण तूप केवढं? 2 चमचे जेवणावरली गार्निशिंग. खोबरं वर्ण शिंपडायला. खोबरं कढईत घेऊन चरा फ्राय करायचं किंवा तेल तुपात चका त्याच्यात फ्राय करून जिलबी तळायची वगैरे. दिस इज डेंजरस. कारण तूप किंवा हे जे सॅच्युरेटेड फॅट्स आहेत ते जेव्हा तुम्ही कढईत टाकता त्याचा ऑक्सिजनशी संबंध.
and they become oxidized. Oxygen causes what is known as free radicals. मोकळे, कळलं की नाही? म्हणजे मोकळे म्हणजे कोणालाही ते अटॅक करतात. फ्री रॅडिकल्स अँड ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस is a major cause of inflammation. After all, what is diabetes? Diabetes is immune inflammatory disorder. Because of immunological problems, there is an inflammation of all the cells, all the internal portion of blood vessels, and that is what it causes all the comorbidities like retinopathy, nephropathy, neuropathy. या सगळ्या गोष्टी त्वरित जर टाळल्या तर दे डोंट बिकम सिरियस मॅटर. पण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा ते पहिली जी सिम्पटम्स असते ती फार अशी सटल असतात, ते एकदम ग्रॉस नसतात. म्हणजे अगदी पायाच्या मुंग्या वगैरे येत नाही, अशा अलगद असं वाटतं की आपण गादीवरती चाललो आहे. कधी कधी कित्येक वेळा दोन पायाच्या मध्ये एक अल्सर असतो, त्याचा पेन आपल्याला कळत नाही आणि तो हळूहळू वाढतो तेव्हा रक्त मोजायला लागतं, तेव्हा कळतं. या अशा सगळ्या सटल वॉर्निंग सिग्नल निसर्ग आपल्याला देत असतो, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि त्याच्यासाठी सर्वात प्रमुख घटक या आहारात जे बदल करायला हवेत प्रत्येकाने. आणि त्याचा आहाराचा वापर कधीपासून करायचा? राईट फ्रॉम द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. गरोदर महिलेचा आहार हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की गर्भवती महिलांनी भरपूर प्रमाणात फळं, भाज्या आणि योग्य प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स आणि मिल्क. जर आईला दूध दिलं नाही तर बाळंतीण झाल्यानंतर तिला दूध कसं येणार? अँड मदर्स मिल्क इज द बेस्ट मिल्क कॉन्स्टिट्यूशन वाईज. त्याचा जो प्रपोर्शन आहे ओमेगा 3, ओमेगा 6, त्याचं ओनली काय देवाची निसर्गाची गंमत आहे बघा. द लेडी हू हॅज नेव्हर कन्झ्युम्ड फिश इन हर लाईफ, when she becomes pregnant and delivers a baby, for the benefit of the baby's brain, her milk contains high amount of omega-3 fatty acid. आता ईश्वराची काय गंमत आहे बघा की omega-3 fatty acid which are basically seen in marine oils, fish and ocean vegetables, त्या बाईने त्याला कधी स्पर्श पण केलेला नाही. पण तिच्या मिल्कमध्ये हे इन्ग्रेडियंट्स, कारण बालकाच्या बुद्धीचा विकास, ब्रेनचा विकास इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन omega-3 फॅटी ऍसिड. परंतु आईचं न्यूट्रिशन तेवढंच महत्वाचं आहे, तिचं स्टार्वेशन करता कामा नये. कित्येक वेळा गर्भवती महिलांना मॉर्निंग सिकनेस, उलट्या, सिव्हिअर वॉमिटिंग, त्या वी नीड टू सप्रेस इट. गिव्ह टेस्टी फूड बट नॉट टू ऑइली. आणि डोळे लागतात बऱ्याचशा महिलांना, ते डोळे पाणीपुरी, बटाटापुरी, भजिया, पकोडा थोडंसं खायला हरकत नाही, पण दॅट कॅनॉट बी मील. ते टेस्ट येत नसते. पायका, पायका म्हणजे काय? परव्हर्टेड ॲपेटाईट. बाय जाऊन भिंती चाटते. भिंत चाटण्याचे प्रकार काय करतात का? तिच्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी असते. शी ट्रायज टू गेट दॅट कॅल्शियम फ्रॉम licking the wall which contains calcium carbonate. So calcium, vitamin D most important, vitamin A, vitamin C and vitamin E should be adequate. Iron, hemoglobin should be at least 11 grams. Iron deficiency anemia very common in our country. या सगळ्या डेफिशियन्सीज करेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून स्पेशल आहार. त्याच्यानंतर बाळंतीण एकदा बाई झाली, माझा स्वतःचा असा अनुभव आहे की तिचं जे बाळंतपणात वजन वाढलेलं असतं अबाउट 8 or 10 kilos, बिकॉज लार्जली वी आर बेबी अँड बेबी इज अ व्हेरी बिग पॅरासाइट. दॅट पॅरासाइट टेक्स ऑल द न्यूट्रिएंट. बेबी मस्ट गेट गुड स्टफ. बेबीची डिफेन्स मेकॅनिझम, द अम्बिलिकल कॉर्ड विल ड्रेन एव्हरीथिंग फ्रॉम मदर. पण त्यावेळेस बाळंतीण ती झाली, डिलिव्हर झाली की घरच्या आया, मावश्या, आज्या घरून त्या महिलेवरती कॅलरीजचा आणि फॅट्सचा भडीमार करतात
आणि त्याच्या ज्या बाळंतीण महिलांना जे पदार्थ बनवतात, डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू, आळशीचा लाडू, बदामाचा शिरा. माझा सुद्धा असा एक अनुभव आहे की बाळंत झालेल्या महिलेला नेक्स्ट 3 महिन्यात जो आहाराचा भडीमार होतो, त्या भडीमारामुळे त्यांचे 7-8 किलो तो वजन वाढतात, पण त्यांच्या नवऱ्याचे पण 5-6 किलो वजन वाढतं. सो दिस शुड बी प्रिव्हेंटेड. तिला योग्य आहार द्या. तिला 1 लिटर दुधाची गरज असते. 1 लिटर ऑफ मिल्क, व्हेरियस फॉर्म, पनीर, दही, टोफू, याच्या सगळ्यामध्ये विभागून द्या. काय दूध प्यावंच वाटत नाही, मळमळ वाटते. साखरेचं प्रमाण कमी करावं. रिड्यूस द शुगर इंटेक. Reduce fine carbohydrates like potato, starches, rice, bhakri is the best solution. Millets contain iron. Iron containing foodstuff is more beneficial than iron tablets. Iron containing foodstuff काय मेथी पालकमध्ये कमी आहे. मेन इज ॲपल, आळशीच्या बिया, फ्लॅक्सीड्स म्हणजे, आणि मिलेट्स, नाचणीचं सत्व. या सगळ्या गोष्टी जर खाल्ल्या तर नैसर्गिक आयनचा तुम्हाला जर सप्लाय असेल तर देर इज नो प्रॉब्लेम. सो प्रथम गर्भवती महिलेसाठी जो आहार आहे त्याच्याकडे फार बारकाईने लक्ष द्यावं. बिकॉज यू मस्ट रिअलाइज की गर्भवती बाईच्या पोटातनं जे अन्न जातं ते त्यांच्या दुधातनं बाळाला जातं. आणि असा एक निकष मध्ये निघाला की काही गर्भवती महिलांनी अमेरिकेत बर्गर्स खाल्ले, म्हणजे भरपूर, पूर्ण बाळपणात अगदी रोज 3-3, 4-4. दॅट इज देअर मेन मेनू. म्हणजे आपल्याकडे जसा वडापाव तसं तिकडे. आणि नंतर त्या महिलांना काही मुलं झाली, दे हॅड चाइल्डहुड लिम्फोमा. And it was proved that the cause of this lymphoma was mother's faulty diet. So that is the impact of the diet of mother on the development of child. So हा एक अतिशय प्रमुख घटक मी या आहार आणि विकारच्या ह्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. Now there is one more issue which I need to discuss it. What is known as gestational diabetes. गर्भवती महिलांना 3 रोगांचा मेन प्रॉब्लेम असतो. एक तर म्हणजे ॲनिमिया, सेकंड थिंग इज लो कॅल्शियम, लो विटॅमिन डी, अँड जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे एलिव्हेटेड ब्लड शुगर विच कम्स ओनली ड्युरिंग प्रेग्नन्सी. As soon as the pregnancy over, the blood sugar comes to normal. But gestational diabetes is considered as a pre-diabetic. म्हणजे ही जी महिला आहे जिला GDM, gestational diabetes आहे, तिला पुढे 5 ते 7 वर्षानंतर रेग्युलर डायबिटीज होण्याची शक्यता आहे. अँड दॅट इज वन कॉज इज अ वेट गेन आफ्टर डिलिव्हरी. आपल्याकडे खूप सुंदर सुंदर महिला ज्या चित्रसृष्टीत आहेत, त्यांची लग्न होतात, लग्नानंतर ते बाळंत होतात. बाळंत झाल्यानंतर एक 4-5 वर्ष त्यांचं करिअर असं खालती जातं. बिकॉज दे डोंट कम ॲज अ सेलिब्रिटी, बिकॉज दे पुट ऑन वेट अँड दे कंटिन्यू पुटिंग ऑन वेट अँड दे व्हेरी डिफिकल्ट टू शेड दॅट वेट unless they do a lot of gymming and exercise and pelvic floor exercise and toning of the muscles. हे सगळं करून ती तपश्चर्या आहे. त्यातनं पूर्ववत पहिल्यासारखं दिसणं हे पण एक कला आहे, पण ते शक्य आहे. आणि त्याच्यात 80% जॉब इज डन बाय गुड डाएट कंट्रोल. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डिसीज ऑफ अ वुमन इन प्रेग्नन्सी. नाउ let us talk about another big worry matter is हृदय विकार आणि मधुमेह.
आज पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे मधुमेह आणि हृदयविकार आर टू फेसेस ऑफ वन कॉइन. म्हणजे तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुमच्या आर्टरीज ऑलरेडी खराब सुरू झालेल्या आहेत. Atherosclerosis of the coronary arteries have started at the age of 10. The manifestation may come at the age of 30, 35 in form of either chest pain, breathlessness, small vessel disease, reduced ejection fraction. हे सगळे जे येतात ते तरी जरी वेळ लागला त्याची जी निर्मिती आहे ती लहान वयात सुरू होते. नाव स्मोकिंग, अल्कोहोल आणि मोस्ट इम्पॉर्टंट लॅक ऑफ एक्सरसाइज. आता आम्ही डॉक्टर लोक सगळे बसतो आमच्या दवाखान्यात 6-7 तास. तर एका मोठ्या डॉक्टरनीच हा लेख लिहिलेला आहे की सिटिंग इन वन चेअर फॉर 6 hours इज लाईक स्मोकिंग 20 cigarettes a day. त्यामुळे आम्ही काय करतो, बोलता बोलता मध्ये मोबाईलच्या बहाण्याने उठतो, चालत जातो. आणि दुसरी गोष्ट, मी स्वतः मला जर पाण्याचा ग्लास पाहिजे असेल तर मी स्वतः उठतो आणि पाणी आणायला अब्दुल पाणी लाव. काय काय तर डॉक्टर त्यांची पेन्सिल अशी घरंगळत खाली पडली की ती उचलायला तो बेल वाजवतो, शंकर जरा पेन्सिल उचल. दिस इज बॅड हॅबिट. हळूहळू लागते आपल्याला. वी आर प्रीऑक्युपाइड पेशंट बसले समोर, पण त्यांच्यासमोर बसून उभं राहायचं, थोडं चालायचं. बी ॲक्टिव्ह ड्युरिंग दिस 6 hours. So lack of exercise is a very big risk factor like smoking and alcohol. So that has to be changed. म्हणजे जीवनशैलीमध्ये तुमचा जर तुम्हाला शक्य असेल तर लिफ्ट वापरू नका. तुम्हाला जर शक्य असेल तर छोटे छोटे डिस्टन्सला चालत जा. स्कूटरवरती लात मारून लगेच करत नाही. किंवा टॅक्सी, रिक्षा, स्मॉल डिस्टन्सेस यू कॅन वॉक ऑलवेज. सो दिस इज अ कॉमन सेन्स ॲडवाइस. यात काय फार वैद्यकीय ज्ञान लागत नाही ना. अतिदक्ष विभागात काय आहार असतो ते आम्ही सगळे मॅनेज करतो. काय करतो, पहिल्या दिवशी पोटात असंख्य गोळ्या चालू असतात. हृदयविकार झालेल्या व्यक्तीला ॲपेटाईट नसते. इसेन्शियली जर शुगर जास्त असेल तर ओनली ड्रग दॅट वी गिव्ह इज इन्शुलिन, नो टॅबलेट्स, नथिंग. आणि डाएट बेट आपण ते डिस्चार्जच्या वेळेस बोलतो. पण सुरुवातीला जेव्हा रक्तशर्करा वाढते, कुठल्याही हृदयविकार किंवा स्ट्रोक कुठलाही मेजर रोग झाला तर तुमची ब्लड शुगर समजा 150-160 असेल ती 200-250ला ICU मध्ये होते. मग ICU मध्ये आम्ही व्हेनमधनं इन्शुलिन देतो. अँड दॅट इज अ मस्ट, बिकॉज इन्शुलिन हॅज गॉट मोर दॅन ब्लड शुगर रिड्युसिंग लॉट ऑफ अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज. इन्शुलिन ही संजीवनी आहे या शतकाची. त्याचे अनेक फायदे आहेत. पण त्याच्याबरोबर एक मोठा तोटा असा आहे की इन्शुलिन दिला तर पेशंटचं वजन वाढतं 5-6 किलोनी. वी कॉल इट HbA1c. HbA1c म्हणजे 3 महिन्याचं मापप असतं, ते 7च्या खाली ठेवायचं असतं नेहमी. HbA1c KG पॅराडॉक्स. म्हणजे काय असतं, तुमचं HbA1c जसं कमी होतं तसे तुमचे KG वाढतात वजनाचे. सो दॅट इज वन बिग प्रॉब्लेम विथ इन्शुलिन. दॅट हॅज टू बी कंट्रोल विथ अ डाएट अलोन. अगेन दुसरं काय होतं की ब्लड शुगर कमी होते कधी रात्री तर खावंसं वाटतं. आमच्याकडे बरेचशा माझ्या पेशंटच्या महिला आहेत, त्याच्या वाईफ्स ते रात्री फ्रीजला लॉक करून ठेवतात. म्हणजे रात्री उठता तो 2-2:30 वाजता. म्हटलं आल्या त्यांना भूक लागत असेल, त्याचं शुगर किती कमी झाले असेल, तुम्ही त्या 2 वाजता 3 वाजता शुगर तर लो शुगर इज मोर डेंजरस. तर रात्री झोपताना मी 1 ग्लास दूध आणि थोडंसं एखादा फळ किंवा 2 बिस्किटं खावी, म्हणजे रात्री तुमची शुगर साधारण 180च्या आसपास राहील. ती 120च्या खाली येता कामा नये. त्यासाठी रिस्की. अँड ब्लड शुगर 10 वर्ष जरी जास्त राहिली तर तुम्हाला थोडेसे व्याधी होतील. पण 1 episode of blood sugar going less than 40 at night can be fatal. So hypoglycemia is a bigger enemy for a cardiac or any patient. Hypoglycemia must be prevented. And the only way you can do it by small frequent feeds. But small and जे हवं ते मला हायपोसारखं वाटतंय म्हणून लोक भजी खातात. सी द बेस्ट मेडिसिन फॉर हायपोग्लायसेमिया इज शुगर. यू डिझॉल्व शुगर इन द वॉटर. आम्ही काय लोक चॉकलेट खातात. म्हटलं भाई चॉकलेट 4 तासानंतर ॲक्ट होणार, आत्ता होणार नाही. ते तुम्हाला चॉकलेट आवडतं तर खा, पण ते हायपोग्लायसेमिया खाऊ नका. दिस इज वॉट वी हॅव टू टीच द पेशंट्स.
Now, आता bypass is a major problem today. Bypass is a very common form of surgery. आता बायपासला अँजिओप्लास्टीचा एक दुसरा किंवा मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आजकाल लोक खूप म्हणजे पूर्ण छाती फाडून वगैरे त्याचे 15 दिवस ठेवायचे टाके विके ह्याचे काय करायची गरज नाही. सो दीज आर ऑल नाव इझिली अवेलेबल आणि त्याचा तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित फायदा घ्यावा. तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्टकडनं आणि तज्ज्ञ इको कार्डिओलॉजिस्टकडनं तपासणी करणं येऊ शकते. उच्च रक्तदाब ना उच्च रक्तदाब इज मोर डेंजरस दॅन डायबिटीज. मी माझ्या सगळ्या स्टुडंटना सांगतो की जर पेशंट्स ब्लड प्रेशर इज मोर दॅन 150 ऑन 2 occasions, रन आफ्टर दॅट ब्लड प्रेशर मोर दॅन द शुगर. ब्लड प्रेशरला प्राधान्य द्या. ब्लड प्रेशरला इग्नोर करू नका. ब्लड प्रेशर हे काहीही झालं तरी 130 ते 80 या रेंजमध्ये ठेवायला पाहिजे इन ऑल द पोझिशन, इन सिटिंग ॲज वेल ॲज सुपाईन. सुपाईन ब्लड प्रेशर म्हणजे झोपले असताना असतं, वरल्यानंतर कमी होणं डेंजरस, परत आता चक्कर येईल. तर ह्याविषयी आपण जरा सविस्तर नंतर बोलूया.